नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीसी एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो. आपण या लेक्चरमध्ये शुद्ध लेखनाचे नियम, मराठी कॉमन एरर्स, वाक्यक्रमाने लावा, वाक्यात सुधारणा करा आणि उतारे हे 5 भाग पाहू. ठीक आहे ना. आता बघा, पहिला टॉपिक आहे आपला शुद्ध लेखनाचे नियम. आता शुद्ध लेखनाचे नियम म्हणजे कसे, तर याचे नियम असंख्य आहे. आपण आपल्या पुस्तकात सगळे नियम सांगितलेले आहे आणि जो कोर्स आहे त्यात सुद्धा सगळे नियम दिलेले आहेत. आता बघा, अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द ओळखा. आता अनुस्वार आपल्याला समजते की बाबा एक जर समजा हा शब्द अक्षर आहे ह्याच्यावर जो आपण टिंब देतो याला काय म्हणतो, आपण अनुस्वार म्हणतो. अनुस्वार म्हणतो, अनुस्वार नाही म्हणायचा, अनुस्वार म्हणायचा. ठीक आहे. तर संसद, संशय, संवाद, संक्षिप्त, संहार हे 5 शब्द आहेत. पण बघा फरक, बघा काय बेसिक फरक बघा. हा काय म्हणतो, अनुस्वाराच्या उच्चारानुसार, म्हणजे तुम्हाला उच्चार कोणता करायचा आहे पर्टिक्युलर शब्दाचा तेही समजलं पाहिजे, तेही तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाईल. बरोबर आहे ना. आणि म्हणून मग उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता, म्हणजे 5 शब्द दिलेले आहे, त्यापैकी निश्चितच 4 शब्द वेगळे असतील आणि 1 वेगळा असेल. मग आता संसद कसं वाचतो आपण, बरेच लोक याला संसद वाचतात. हे संसद, हे जरी लिहिलं असं असलं संसद, पण याला संसद नाही वाचू, याला संसद, संसद, संसद असं वाचायचं असते. संसद, 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 असं वाचायचं असते. लिहायचं असं, वाचायचं असं. तुम्ही असं लिहू शकत नाही आणि नुसतं असं वाचू शकत नाही. तो हिंदी शब्द आहे संसद, पण मराठीमध्ये म्हणताना संसद. समजलं ना. मग संसदचा सं येते. संशय, याला संशय नाही वाचायचा, संशय. आपण जेव्हा मराठी टीव्ही सिरियल्स पाहतो, सिनेमा पाहतो किंवा मराठीचं कथाकथनक ऐकतो, वाचतो, तेव्हा तुम्ही याला संशय म्हणता का, संशय, संशय असं म्हणायचं. आतापर्यंत तुम्ही जर याला संशय म्हणत आलेले असाल तर ते थांबवा आणि संशय म्हणत चला. इथे पण संशय येतो. संवाद, याला आपण असं म्हणतो का, असं म्हणतो काय, संवाद म्हणतो काय, संवाद नाही, संवाद. लिहितो कसा, असा लिहितो काय आपण, संवाद नाही लिहत. असा लिहितो काय आपण, संवाद असं लिहितो काय, नाही. पण उच्चार असा करतो. लिहायचं असं, उच्चार असा करायचा. इथे पण सं येते. इथे संक्षिप्त. आता मात्र संक्षिप्त असं नाही म्हणतायत, संक्षिप्त नाही, संक्षिप्त, संक्षिप्त. ठीक आहे ना. इथे आहे संक्षिप्त, संक्षिप्त म्हणू शकत नाही आपण. इथे मात्र याला संहार जरूर म्हणतो, याला आपण संहार असं जरूर म्हणतो, संहार. आणि म्हणून संक्षिप्त हा शब्द अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न आहे असे प्रश्न पेपरला येतात. म्हणून यांचा चांगला बारीक सराव करणं गरजेचं आहे. बघा, हा संपूर्ण सराव या कोर्समध्ये दिलेला आहे. कोर्स एबीसी एज्युकेशन ॲपवर आहे. ते नंबर्स आहे, त्यावर कॉल करायचा कोणता कोर्स घ्यायचा असेल तर. ही टेस्ट सिरीज आहे, यात 10 टेस्ट आहे. ठीक आहे. ॲक्च्युली या ठिकाणी 25 प्रश्नांच्या टेस्ट आहे. हे आदिवासी विभागासाठी आणि महावितरण महापालिकेसाठी किंवा IBPS घेत असलेली कोणती एक्झाम तुम्हाला कामी येईल. आणि IBPS मराठी क्वेश्चन बँक आहे. या क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला या असे अनेक प्रश्न बघायला मिळतील, असे अनेक प्रश्न बघायला मिळतील. ठीक आहे ना. सोबतच हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे, हेच पुस्तक आहे. ठीक आहे ना. हे पुस्तक हार्ड कॉपीत सुद्धा उपलब्ध आहे आणि सॉफ्ट कॉपीत सुद्धा उपलब्ध आहे. यात सगळे प्रश्न दिलेले आहे. याचं वाचन करा, ह्याचा उपयोग घ्या. या पुस्तकामध्ये आता ईबुकमध्ये तर आणखी कंटेंट वाढलेला आहे ॲक्च्युली. ठीक आहे. तुम्ही ईबुक घेऊन सुद्धा तुमचा सराव करू शकता. ठीक आहे. बघा, प्रश्न कसा असतो, शब्द कोणते आहे, संसद, संवार, संयम, संशोधन, संस्कृती, संस्था, असा आपण फक्त उच्चार करतो या शब्दांचा, शीर्षबिंदूचा किंवा अनुस्वाराचा. वंश, हंस, संज्ञा, संवाद, संवाद, संस्कृत. पण लिहितो कसं आपण याला, आपण याला वेगळ्या पद्धतीनं लिहितो. संसदला संसद असं लिहितो, पण हे फक्त लिखाण झालं, लिखाण बरोबर आहे, पण उच्चार असा करायचा. संसाराचा संसार, अरे संसार, संसार असं म्हणतो का आपण, नाही. अरे संसार, संसार जसा तो वाचुल्यावर, तर आपण संसार म्हणतो. म्हणजे संसार म्हणतो, संसार लिहितो.
तो संसार हिंदीतला शब्द आहे. हिंदीत त्याला संसार म्हणते, संसद म्हणते, सांसद म्हणते. आपण त्याला संसद म्हणतो, आपण त्याला संसार म्हणतो, याला आपण संयम म्हणतो. बोलतो असा, लिहितो असा संयम. संशोधन आपण याला संशोधन असं लिहितो, मात्र उच्चार याचा आपण संशोधन करतो, संशोधन. ठीक आहे ना. संस्कृती म्हणतो ना आपण, का संस्कृती म्हणतो का? संस्कृती हिंदी शब्द आहे, तो संस्कृत शब्द आहे. संस्कृती पण आपण काय म्हणतो मराठीमध्ये? संस्कृती. तर लिहायचा असा आणि म्हणायचं संस्कृती. संस्था बोलायचं तसं, लिहायचं असं. हे आहे शुद्ध लेखनाचे नियम. आपण तर इथे 2-4 स्लाइड आणलेले आहे, परंतु कोर्समध्ये भरपूर गोष्टी त्यावर घेतलेल्या आहे. ठीक आहे ना. वंश इथे हंस असाच लिहायचा. संज्ञा अशीच लिहायची. संवाद असाच लिहायचा, पण वापरायचं असं. संवाद. संस्कृत हे लिहायचं असं असते आणि बोलायचं असं असते. उच्चार असे असतात आणि ह्याचं सगळ्यांचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. यावर बघा प्रश्न कसे येतात. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. म्हणजे शुद्ध शब्द असलेलं वाक्य ओळखा, त्याला असं म्हणायचं. मग आता बघा, संसदेत देशाचा कारभार चालतो. आता देशाचा कारभार चालतो हे तर कॉमनच आहे 4-5 ठिकाणी. ठीक आहे ना. मेन मुद्दा कोणता आहे? संसदेत तुम्ही लिहिलं कसं यावर. मग आता संसदेत लिहिता की संसदेत लिहिता, बघा की तुम्ही सनसदेत लिहिता की संसदेत, की काय सांसदेत? नाही, संसदेत. बोलू आपण असं संसदेत, पण लिहू काय? संसदेत. आणि हे आपल्याला नियम पाळायचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण काहीही वाचत असलो ना, तर संसद असंच वाचायचं. त्याला संसद नाही म्हणायचं, संसद. बरेच लोक म्हणतात संसद, नाही, चूक. संसद हिंदीत म्हणायचं. ठीक आहे. चलो, असे प्रश्न असतात बघा. खालील शुद्ध शब्द ओळखा. संशोधन का? नाही, संशोधन बरोबर आहे. संशोधन नाही, संशोधन नाही, इथं नाही पाहिजे हा. ठीक आहे. असे प्रश्न पेपरला येतात. हे पाठ करून ठेवा, वाचता. याचा सराव जास्तीत जास्त करा. सरावाने 1 मार्क जरी वाढला, ठीक आहे, तरी आपण जगाच्या समोर असतो. 2 पावलं नाही, 1000 पावलं समोर असतो. कारण 2 मार्कांमध्ये 1 ते 2000 लोकांचा समावेश असतो. अनियंत्रित शक्तीपासून नागरिकांना संरक्षण देण्याचे कार्य करते. अनियंत्रित शक्तीपासून नागरिकांना संरक्षण देण्याचे कार्य करते. कोण करते? असेल कोणीतरी करत. ठीक आहे. काय म्हणतो तो? अनियंत्रित शक्तीपासून नागरिकांना संरक्षण देण्याचे कार्य करते. पण कोण असो. आता अनियंत्रित शब्द बरोबर आहे. शक्तीपासून, हा पासून जो आहे ना, हा असा नसते लिहायला लागत, हा चुकीचा आहे. हा पासून तुम्हाला असाच लिहिला पाहिजे. कारण शेवटी जर न असेल ना, तर त्याच्या आधी येणारं जे अक्षर आहे, म्हणजे त्याची जर समजा वेलांटी उकार असेल, तर ती उकार कधीही अशी कॅपिटल काढायची असेल. पासून, हे बघा, पासून, शक्तीपासून, हा पासूनचा सू असा पाहिजे होता. बाकी बरोबर आहे. नागरिकांना बरोबर आहे, बाकी सगळं बरोबरच आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून हा जो शब्द आहे तो आपल्याला चुकीचा मिळतो, म्हणजेच ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर बघा, आता उकारांत विशेष नामे. तुम्हाला उकारांत म्हणजे काय? उकारने अंत झालेला. आता हे विशेष नाम आहे बघा, असे असतात. कधीही बघा, विशेष नामे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला, म्हणजे आपले प्रॉपर नाउन. विष्णू आहे, मधू, रामू, मनू, दिनू, बापू, गोलू, गणू, धनू, त्यांचं नू सगळं हा असाच असेल. ठीक आहे ना. कॅपिटलच असेल, दीर्घ असेल, त्याला म्हणतो आपण. जोडाक्षरापूर्वीची वेलांटी मात्र लहान असेल. आता हे सगळं नियम आहे, हे बघावे लागेल. 1-2 वेळा याचं चांगलं वाचन करावं लागेल, तेव्हा आपल्याला पेपरमध्ये येणारे शब्द समजतील. आपण योग्य पद्धतीनं उत्तर काढू शकू, नाहीतर नाही शक्य. ठीक आहे ना. मग आता बुद्ध, शिल्लक, शिस्त, क्षुद्र, मित्र, भिस्त, शुद्ध, विश्व, मुग्ध, पुण्य, हे शब्द आता इथे आणून आपल्याला इतकंच शिकवावं लागेल. याच्या पलीकडे भरपूर गोष्टी आहे. आपला सराव करणं सुद्धा गरजेचं आहे. सराव महत्त्वाचा. एकाक्षरी शब्द जर म्हटलं, मी तुम्हाला सांगतो वारंवार की एकाक्षरी कोणते शब्द घेऊ? एका अक्षराचं
मी तू ती ही जी बी स्त्री की तू फू तू जू गु. इंग्लिश मधले जरी आले फी स्क्रू हे सुद्धा इंग्लिश आहे, पण ते आता मराठीत आले ना, रुळले ना ते मराठीत. आणि म्हणून या ठिकाणी जर ते एकेरी असेल तर ते कधीही दीर्घ लिहावे. कधीही कसे लिहावे? दीर्घ लिहावे. तुम्ही जर म्हटलं मी गावाला जातो तर हे वाक्य चुकीचं आहे ना. हा मी नाही पाहिजे ना, तो सिंगल आहे ना, तो एकटा एकेरी आहे ना. मी. तू आमच्याकडे राहायला ये, तू माझ्याकडे राहायला ये, हा तो चुकीचा आहे ना. तो तू लिहायची सवय तुम्हाला अशीच असली पाहिजे, कारण तो सिंगल आहे. म्हणून या गोष्टी शिकणं महत्त्वाचे आहे, याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. रफारा आधीची वेलांटी व उकार, म्हणजे तुम्हाला मी हे पण बरंचदा सांगितलेलं आहे की पूर्ण किंवा सूर्य किंवा मूर्ती मूर्त दीर्घ सगळं जे असेल ना हे, तर इथे रफार येतो, हा रफार आहे. त्या रफारा आधी जे येते वेलांटी किंवा उकार ती कधीही दीर्घ असली पाहिजे. बघा, जीर्ण धूर्त अपूर्व स्फूर्ती जीर्ण. आता याला अपवाद सुद्धा आहेत काही, ठीक आहे ना. उकारांत विशेष नामे हे तर झालेलं आहे ना. हा नागपूर ही देशाची उपराजधानी असून विदर्भातील सर्वात मोठे शहर आहे. वरील वाक्यातील कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार नाही? सांगा आता. वरील वाक्यातील कोणता शब्द प्रमाण भाषेनुसार नाही? आता नागपूर उपराजधानी हे तर बरोबरच आहे, शेवटी आला म्हणून नी बरोबर आहे. असूनच शेवटी न आहे. बघा न आहे, मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी, न आहे ना, इथं मग सू लागेल, असं लागेल. विदर्भातील आहे, बरोबरच आहे. प्रश्न आहे नागपूर येथे. बघा, जेव्हा कोणत्याही गावाला पूर लागतो ना, कोल्हापूर सोलापूर नागपूर कोणताही पूर लागेल तर तो पूर असा असेल. समजलं? कानपूर जर म्हटलं कानपूर, कानपूर, कोल्हापूर कोल्हापूर, सोलापूर, वेढापूर, असं कॅपिटलच असेल. आता यामध्ये ही गोष्ट आहे, जर आपण नागपुरात म्हटलं किंवा नागपुरातील म्हटलं तर पू हा तुम्हाला दीर्घ रस्व दिसतो, आणि जर नागपूरचा किंवा नागपूरमध्ये किंवा नागपूरकडे म्हटलं तेव्हा मात्र पू तुम्हाला असा कॅपिटल दिसतो. याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, ठीक आहे ना. चलो, याच्यात दिलेलं आहे सगळं पुस्तकामध्ये. बघा, टेस्ट सिरीज आहे आणि क्वेश्चन बँक आहे, याच्यात सराव होतो प्रश्नांचा. आता मराठी कॉमन एरर, जसं आपण इंग्लिशमध्ये कॉमन एरर्स बघितलेच, तर मराठीमध्ये कॉमन एरर्स बघणं गरजेचं आहे. कारण मराठीतले कॉमन एरर्स हे बारीक असतात. इंग्लिशमध्ये ते समजून जाते आपल्याला, परंतु मराठीतले कॉमन एरर्स एकदम बारीक कुठेतरी असते, ते आपल्याला बघायचं असते. बघा, आपण म्हणजे आता असे कॉमन एरर्स काढताना वाक्य पूर्णतः वाक्य जे आहे ते शांततेत वाचून घ्यायचं आधी, एकदम एक एक शब्द पाहायचा, आपल्याला बरोबर सापडते. हां, आपण विचार भावना व्यक्त करण्यासाठी, बरोबर आहे. बघा, शेवटी आला म्हणून साठी कॅपिटल आहे. आणि रोजच्या दैनंदिन व्यवहारातील व्यक्तिगत सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी, बघा पूर्ण कसा आला? पूर्ण कधीही असाच लिहायचा, कारण समोर रफार आहे, तो कधीही असा लिहायचा नाही, हाच लिहायचा. भाषेचा परस्पर विनिमयाचे साधन म्हणून वापर करतो, बरोबर आहे. इथे मात्र एक शब्द ऑब्झर्व करा, दैनंदिन. दैनंदिन हा तुम्हाला असा लिहायला, तुम्ही असा लिहायला पाहिजे होता, कारण जेव्हा आपण दिन म्हणतो, दिन म्हणजे दिवस, दैनंदिन म्हणजे काय? रोजचा दिवस, दिवस आहे ना तो. दिवस म्हणून जर आला असेल तर दिन असा लिहायचा, आणि जर दिन असा आला याचा अर्थ काय होतो? दिन दुबळा गरीब, जेव्हा म्हणतो आपण दिन तेव्हा तो असा लिहायचा, दीर्घ लिहायचा. हा ऱ्हस्व येणार, म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे, बी मध्ये चूक आहे. बी कुठे आहे? आता ओघांना ते 2 मध्ये बी आला म्हणून, नाहीतर बी कुठेही राहू शकते, ठीक आहे ना. ते पाहायचं, तिथे घाई करायची नाही. शेती करणारा शेतकरी हा सुद्धा सर्जनशील असतो असे म्हटले जाते, चूक नाही. सांगा बरं. बघा, वाक्य मोठं किंवा छोटं कसंही राहील, ठीक आहे. बहुतांश ठिकाणी मोठंच राहील, परंतु काही काही ठिकाणी आता छोटे छोटे पण वाक्य येत आहे. टीसीएसला छोटे छोटे राहते 100%, ठीक आहे ना. शेती करणारा शेतकरी, शेती करणारा काही चूक नाही आहे. शेतकरी काही चूक नाही आहे, हा सुद्धा काही चूक नाही आहे. सर्जनशील, सर्जनशीलचं स्पेलिंग चुकलं
त्याला वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. सर्जनशील आहे ते, सर्जनशील, सर्जनशील आहे. हा जो सर्जन, जवर जो रफार आहे तो सच्या नंतर आहे. हा काय झाला, सजर्नशील झाला, सजर्नशील, म्हणून वाक्य चुकलं. सी मध्ये आहे. सी कुठे आहे, सी म्हणजे 3 का नाही, सी जिथे आहे तिथे, इथे 4 मध्ये किंवा कुठेही सी राहू शकतो, ते पाहायचं आपल्याला. मुद्दा महत्वाचा आपला, ठीक आहे ना. नंतर बघा, दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडूनच होईल. इथे बघा पूर्ण कसं लिहिलं, पूर्ण कसं लिहिलं बघा, विचार करायचा ना. मी तुम्हाला जस्ट सांगितलं की पूर्ण, जेव्हा आपण असं रफार लिहितो तेव्हा त्याच्या आधीचं शब्द अक्षर जे आहे ते कधीही कॅपिटलच लिहायचं. पूर्ण आहे, सूर्य आहे, जीर्ण आहे, विस्तीर्ण आहे, काही पण, ठीक आहे ना, त्या पद्धतीचं. नंतर बघा, आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरू होणारी ही उद्देशिका केवळ एका वाक्याची आहे. आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला स्पेलिंग बघायचं आहे किंवा शब्द बघायचा ते नाही, तुम्हाला एक सेन्स बघायचा आहे वाक्याचा. आम्ही भारताचे लोक 3 शब्द आहे ना, हा काय म्हणतो, या शब्दाने सुरू होणारी ही उद्देशिका केवळ एका वाक्याची आहे. बघा ना, या शब्दाने का की शब्दांनी, शब्दांनी, तो 3 शब्द आहे, ते एक शब्द नाही आहे तो. या शब्दांनी, या ठिकाणी शब्दाने च्या ऐवजी शब्दांनी पाहिजे होतं. आणि हाच सेन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा लागू होते, हाच सेन्स असतो, ठीक आहे ना. म्हणून इथे शब्दाने नाही पाहिजे, शब्दांनी पाहिजे होतं. तर बी मध्ये आहे, बी म्हणजे इथे ओघाने 2 मध्ये बी आहे, म्हणून बी करेक्ट, 2 करेक्ट. गेली 2 वर्षे प्रतिवर्षी 80 कोटी गोरगरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्याची केंद्र सरकारची योजना सुरूच आहे. आता गेली 2 वर्षे, प्रतिवर्षी 2 आहे म्हणून वर्षे आलं, बरोबर. प्रतिवर्षी 80 कोटी गोरगरीब नागरिकांना पाहिजे, नागरिकांना नाही पाहिजे, नागरिकांना पाहिजे. आणि म्हणून तो बी मध्ये आहे. ओघानं बी म्हणजे 2 ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये, ठीक आहे ना. हे करायचं. यामध्ये पुस्तकात तुमचा असा सराव चांगला घेतलेला आहे, तो सराव करायचा. आणि हे क्वेश्चन बँक आहे आणि टेस्ट सिरीज आहे. इथे पण तुम्हाला वेगवेगळे प्रश्न मिळेल, प्रत्येक 3 ठिकाणी प्रश्न वेगवेगळे आहे. वाक्यक्रमाने लावा. आता वाक्यक्रमाने लावामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर एक वाक्य असं छोटं येईल, ठीक आहे ना, आणि त्याला आपल्याला क्रमाने लावायचं आहे. किंवा दुसरी गोष्ट, असे 6 वाक्य मोठाले येईल आणि ते काय म्हणतील की बाबा तुम्ही यांचा उतारा तयार करा व्यवस्थित, त्यांना क्रमाने लावा, उतारा तयार करा. आणि मग 5वं वाक्य कोणतं, 6वं कोणतं, दुसरं कोणतं, पहिलं कोणतं, तिसरं कोणतं, हे आम्हाला सांगा. यावर ते तुम्हाला 5 प्रश्न विचारतात, ठीक आहे ना. ते मोठे असतात, त्यावर 5 प्रश्न, तो एक बंच असतो प्रश्नांचा, ठीक आहे ना. आणि जर असं आलं, लहानचं वाक्य आलं, एकच वाक्य आलं, एकाच वाक्याचे त्याने 5 भाग केले, तर मात्र ते एका मार्काला येईल. आणि असे प्रश्न मग ते 3 किंवा 4 टाकतील किंवा 2 टाकेल. आता पुरवठा निरीक्षकला जे जेव्हा प्रश्न आले होते तेव्हा त्यांनी 4 बातम्या छापल्या होत्या लोकसत्ता पेपरमधल्या, जशाच्या तशा 4 बातम्या. एक बातमी होती बहुतेक आतंकवादावर होती, एक चायनावर होती, चायना आणि श्रीलंकेच्या संबंधावर. तर तुम्हाला समजलं पाहिजे, आपण जेव्हा बातम्याही वाचतो त्यासुद्धा त्यांचा सिक्वेन्स कसा असतो, सराव करायचा, स्वतः सराव करायचा, स्वतःही बातम्यांचा सराव करायचा. या बातम्या पुरवठा निरीक्षकला 4 आल्या होत्या, ठीक आहे. त्यांची ही एक्झाम IBPSनेच घेतली होती. होऊ शकते कदाचित आदिवासीला किंवा महापार्षणला तुम्हाला असे प्रश्न येईल, ठीक आहे ना. आता ही एक बातमी आहे, किमान 46 दावा तालिबानने केला, जण ठार झाल्याचा, केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये. आता हे 5 वाक्य आहे. असेच प्रश्न बँकिंगला असतात इंग्लिशमध्ये. आता बघा, इथे तुम्हाला याला बरोबर शफल केलेलं आहे, तुम्हाला XY लावायचं आहे. आणि मग ते कुठे दिलेलं ते इथे ऑप्शन तुम्हाला पाहायचं आहे. करा बरं. आता किमान 46 जण याने सुरुवात होणार नाही, म्हणजे एकाने तर सुरुवात होणार नाहीच. म्हणजे जिथे जिथे 1 आहे ते कापून टाका. उत्तर आहे 5 आणि उत्तर आहे B किंवा D. आता BD मध्ये काय आहे, 5 4 5 4. ऑफकोर्स उत्तर मिळालं आपल्याला. 5 1 नंबर आणि 4 2 नंबर वाक्य आहे. पहा कसं, पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात. जुळलं की नाही बरोबर? हो सर, जुळलं. मग आता वाचा, पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात
काय लिहाल मग? त्यानंतर 1 आहे की 3 आहे पहा. केलेल्या हवाई हल्ल्यात जण ठार झाल्याचा, म्हणजे 3 नाही होणार, 3 राहिलं काय हेच, मग हे करेक्ट. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 46 जण ठार झाल्याचा, म्हणजे 1 नंतर 3 आहे. दावा तालिबानने केलाय 2, संपला विषय. म्हणजे हे तुमचं वेडखाऊ जरी असेल पण यामध्ये एक प्रश्न 1 मार्क असतो, आणि एकतर असे तुम्हाला 4 प्रश्न येईल, 3 प्रश्न येतील, किंवा मग ते सरळ सरळ मोठे असे वाक्य येईल. याला शफल करा, 6 वाक्य दिलेले आहे, याला बरोबर 100 लावा, शफल केलेले वाक्य आहे, त्याचा उतारा बनवा, आणि दुसरं वाक्य कोणतं, 5वं कोणतं, पहिलं कोणतं, शेवटचं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, असं तुम्हाला ते 5 किंवा 6 प्रश्न विचारतील. ठीक आहे. चलो, आता इथे असं तुम्हाला वापरायचं आहे, या वागायचं आहे. इथे पुण्याने गेल्या 5 वर्षात कायम राखले आहे पुण्याची आगीकीच सुरूच असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्यातील अव्वल स्थान. ओके, काय करा बरं. आता राज्यातील अव्वल स्थान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याची आगीकूच सुरूच, म्हणजे हे होणार नाही. कायम राखले आहे काय माहित नाही. पुण्याने गेल्या 5 वर्षात, याने होऊ शकते सुरुवात. आता सुरुवात होऊ शकणार, वाक्याची सुरुवात होऊ शकणारे कोणते कोणते भेटले? 1, 4 आणि 5. आता या 3 मधले पहा कोणते लागेल. पुण्याने गेल्या 5 वर्षात, ओके, 1 आहे ना, 1 आहे ना, इथे 1 आहे. आता 1 नंतर 2 आहे. पुण्याने गेल्या 5 वर्षात कायम राखले आहे, काय माहित नाही, सेन्स जुळलाच नाही, म्हणून हा ऑप्शन कापून टाका. मग राहिला इथे 5, 5, 5 आहे, आणि हे 4 आहे. 4 पाहून घेऊ पहिले, जमते काय तर. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, ओके, हा काय म्हणतो, राज्यातील अव्वल स्थान. पाहू आता, या 5 नंतर 1, इथे 5 नंतर 2 आहे ना, पाहू जमते काय तो. राज्यातील अव्वल स्थान कायम राखले आहे. डाऊट येते की हे वाक्य पहिलं नाही आहे, हे कुठतरी नंतरचं वाक्य आहे की नाही. राज्यातील अव्वल स्थान कायम राखले आहे, नंतर मग पुण्याने असं येईल का? नाही, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. हे बघू आपण, 5 नंतर 1 येईल का? राज्यातील अव्वल स्थान पुण्याने गेल्या 5 वर्षात, हा होऊ शकते. राज्यातील अव्वल स्थान पुण्याने 5 वर्षात, 4 माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नाही. आता इथे हे बिघडलं. आता काय राहिलं, हे बघा बरं, 5, 4, 5, 4 5, 4 ना. राज्यातील अव्वल स्थान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याने गेल्या 5 वर्षात नाही, कुठेतरी बिघडलं. हे पहा बरं, शेवटचं पहा बरं, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 3 पुण्याची आगेकूच सुरूच असून 1 पुण्याने गेल्या 5 वर्षात 5 राज्यातील अव्वल स्थान 2 कायम राखले आहे. संपला विषय. म्हणजे इथे असा विचार करायचा आणि असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सर्वाधिक करायचा. ठीक आहे ना. हे सगळे प्रश्न आपल्या ई बुकमध्ये वाढवून टाकलेले आहे. ठीक आहे ना. चलो, आणखी त्यामध्ये प्रश्न वाढत आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले. एक देश एक निवडणूक संसदेच्या अधिवेशनात नुकतेच झालेले आहे. कशाला कराल? विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले नाही, एक देश एक निवडणूक, हा याने वाक्याची सुरुवात होऊ शकते 3 ने. संसदेच्या अधिवेशनात याने पण वाक्याची सुरुवात होऊ शकते. नुकत्याच झालेल्या याने सुद्धा वाक्याची सुरुवात होऊ शकते. मग आता नेमकी सुरुवात कशी करायची, कशाने करायची ते बघा. ठीक आहे, याने होणार नाही. ठीक आहे, याने होणार नाही, 1 जून कापून टाका. 1 जून आहे पण नाही. एक देश एक निवडणूक, आता 3 नंतर कुठं आहे? 1, 3 नंतर 1 घ्या बरोबर. एक देश एक निवडणूक विधेयक केंद्रीय होऊ शकते. म्हणजे आता काय करून राहिलो आपण, हे पाहून राहिलो. ठीक आहे ना. एक देश एक निवडणूक, एक बघा, विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले, संसदेच्या अधिवेशनात नुकतेच झालेले नाही, होत नाही. मग आता हे बघू, 5, 4, 5 नुकत्याच झालेल्या, 4 संसदेच्या अधिवेशनात, बरोबर आहे. 3 एक देश एक निवडणूक, 1, 2 विधेयक एक देश एक निवडणूक काय आहे? विधेयक आहे. विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले, 2 म्हणजे उत्तर बरोबर आलं. हे यांचे उत्तर असे लिहायचे असतात. हे
थंड डोक्याने काम केल्यानंतर रिझल्ट चांगला मिळतो. ठीक आहे. नंतर बघा, उचलबांगडी करून, आता मोठे वाक्य राहू शकते. वाक्याला काय, वाक्य कसं राहू शकते, लहान मोठं कठीण सोपं कसं राहू शकते. उचलबांगडी करून काय म्हणतो तो, उचलबांगडी करून अर्जुन सिंग सारख्या मुरब्बी नियुक्ती केली होती. राजीव गांधींनी राज्यपालपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्याची पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित होणार का हे नाही समजत. म्हणून मग इकडे तर आपल्याला ट्रायल अँड एरर करायचं आहे. काय म्हणतो तो, उचलबांगडी करून या वाक्याने सुरुवात होणार नाही. नियुक्ती केली होती याने सुरुवात होणार नाही. राजीव गांधींनी, हा याने होईल. पंजाबमध्ये शांतता याने होईल. राजकारण्याची राज्यपाल या पदावर याने सुरुवात होणार नाही. म्हणजे 1, 2 आणि 5 कुठे आहे का, 1 आहे इथे, 5 आहे. यांनी वाक्याचे हे 2 आहेच नाही. आहे काय फक्त एकतर 3 किंवा मग 4, म्हणजे 5 ने होणार नाही. 3 किंवा 4 या 2 वाक्यांनी त्या बातमीची सुरुवात होऊ शकते. आता कोणतं भाऊ, पहिले आपण काय करू, पहिले आपण ए चेक करू. ठीक आहे ना, ए, हां 3. राजीव गांधींनी राज्यपालपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्याची, त्यानंतर एक आहे उचलबांगडी करून अर्जुन सिंग सारख्या मुरब्बी, 2 मुरब्बी, बघा 3 आहे ना, बघा फरक बघा. 3 राजीव गांधींनी राज्यपालपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्याची उचलबांगडी करून अर्जुन सिंग सारख्या मुरब्बी, बरोबर आहे. 2 पहा, नियुक्ती केली होती, चूक चूक. आता 4 बघा, हे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी, ओके. नंतर 3 राजीव गांधींनी राज्यपालपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्याची, 1 उचलबांगडी करून अर्जुन सिंग सारख्या मुरब्बी, 5 राजकारण्याची, मुरब्बी राजकारण्याची, बरोबर आहे. राज्यपाल या पदावर 2 नियुक्ती केली होती, बरोबर आहे. पटकन मिळालं आपल्याला उत्तर असे काढायचे असतात. पटकन समजते, काही टेन्शन नाही राहत. ठीक आहे ना. हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळेल, किंवा या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे आणि क्वेश्चन बँक आहे, यात तुम्हाला बघायला मिळतील. आता पाहू आपण वाक्यात सुधारणा करा. सुधारणा कशा करायच्या, वाक्यात लेक्चर किती वेळाचा झाला, सुधारणा कशा करायच्या आहेत बघा. आपल्याला वाक्यात सुधारणा करा. खालील वाक्यात सुधारणा करा या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. खालील वाक्य वाचून त्यात ज्या चुका असतील त्या सुधारून सुधारित पर्याय निवडा. भारताच्या, इथे बघा, हे एक हे वाक्य आहे, त्यात कुठे इथे भारतच्या आहे. पहिल्या महिला IPS अधिकारी हरी चुकला म्हणून किरण बेदी यांना ओळखले जाते. हे वाक्य चुकीचं, म्हणजे बरोबर कुठे आहे. इथे काय आहे, भारतच्या आहे ना, भारताच्या पाहिजे. इथे अधिकारी पाहिजे बघा, कुठे दुरुस्त केलेला. भारताच्या पहिल्या महिलांनी पाहिजे, महिला पाहिजे. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून किरण बेदी यांना, हा ना नाही पाहिजे. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून चुकला, असा पाहिजे. म्हणून भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारीचा धी चुकला. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून किरण बेदी यांना ओळखले जाते, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे, बरोबर आहे. चलो, नंतर पाणी हे बरोबर आहे, पाणी, पण हे चुकीचं आहे ना. ही कसा पाहिजे, तो सिंगल आहे ना, तो सिंगल आहे म्हणून ही पाहिजे असा. सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणं न पाहिजे, मोठा देणगी आहे. तर इथे पाणी हा चुकला. पाणी हे सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी चुकला. पाणी हे सर्व सजीवांना नाही पाहिजे, सजीवांना पाहिजे, म्हणजे हे चुकलं. पाणी ही सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी आहे, हे वाटते बरोबर. आणि नाही पाहिजे, पाणी पाहिजे, हे दी करेक्ट आहे. पाणी ही सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी आहे, बरोबर. रात्री आकाशात नाही पाहिजे, आकाशात पाहिजे. मंगळ ग्रह लाल रंगाचा पाहिजे. रात्री आकाशात मंगळ ग्रह लाल रंगाचा दिसतो. रंगाचा नाही पाहिजे, रंगाचा पाहिजे. इथे रगाचा आहे, ते चूक. रात्री रात्री आकाशात मंगळ ग्रह लाल रंगाचा दिसतो, बरोबर आहे. रात्र आकाशात नाही पाहिजे, रात्री आकाशात पाहिजे. आता समजा असं वाक्य आलं असतं, रात्री आकाशात मंगळ तारा
लाल रंगाचा दिसतो, तर तो तारा, तो शब्द चुकीचा राहिला असता, कारण मंगळ ग्रह आहे, तारा नाही आहे. ग्रह तारा वेगवेगळे असतात. ठीक आहे, असे अर्थ, असे प्रश्न पाहायचे. भारत मोठा आहे, लांबला वाक्य, ठीक आहे, जाऊ दे, लांबलेलं वाक्य आहे ते, खाली दिसणार नाही तुम्हाला. दुधात असणाऱ्या साखरेला लॅक्टोन असे म्हणतात. लॅक्टोन, दुधात असणाऱ्या पाहिजे, चूक, दुधात असणाऱ्या साखरेला लॅक्टोन असे म्हणतात. बरोबर, हे बरोबर. दुधात असणाऱ्या साखरेला, साखरेला पाहिजे, दुधात असणाऱ्या साखरला नाही, साखरेला, आणि दुधात नाही, दुधात पाहिजे, म्हणून कोणतं बरोबर आहे, हे करेक्ट आहे. म्हणजे बी इथे करेक्ट आहे. प्रश्नांची ओळख अशी असली पाहिजे आणि तुम्हाला या पद्धतीनं सोडवायचे आहेत प्रश्न. ठीक आहे, आता उतारे बघा. तर उतारे, आता उतारा एकच आणलेला तुमच्यासाठी ह्या ठिकाणी, फक्त कसं सोडवायचं कसं तुम्हाला सांगतो मी. उतारा सगळ्यात पहिले वाचून नाही घ्यायचा, वाचायचा नाही उतारा. उतारा जर आला तर सगळ्यात पहिले प्रश्न पाहायचे कशी आहे, आणि तुमची जी शीट असते ना, ही पांढरी शीट जी तुम्हाला पेपरच्या वेळेस मिळते, त्यात तुमचे हे प्रश्न लिहून ठेवायचे आहे. एकदम पूर्ण प्रश्न नाही लिहायचा, प्रश्नात ते 2-3 शब्द लिहायचे. कोणते? डॉक्टर माशेलकर यांचे गाव का सोडावे लागले, माशेलकर यांना गाव का सोडावे लागले, म्हणजे आपल्याला वाचायचं आहे. सध्याला काही माहीत नाही. शाळेत कसा जाऊ असा प्रश्न माशेलकर यांच्या पुढे का उभा राहिला, प्रश्न लिहून घ्यायचे. माशेलकर यांच्या गावातील जुन्या आठवणी कोणत्या. त्यानंतर मुंबईत आल्यावर माशेलकर कुठे राहत होते, मनाने श्रीमंत कोण होते. ठीक आहे, आता हे 5 प्रश्न आहे. यांच्यापैकी आपल्याला एकाही प्रश्नाची जाण नाही आहे, कोणताही प्रश्न माहीत नाही. जोपर्यंत आपण हा उतारा वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही प्रश्न येणार नाही. बरोबर. मग आता अशा वेळेस उतारा वाचण्याचा प्रयत्न करायचा, उतारा वाचायचा, मग आपल्याला समजते. आमचे मूळ गाव दक्षिण गावातील माशेल. ठीक आहे ना, माशेल आमचे मूळ गाव. आता माशेलकर जे आहे, माशेलकर तुम्हाला सांगून राहिले की आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका म्हणजे त्याचे मामा त्याच गावातले, म्हणजे गावातलीच पोरगी गावात दिल्ली असून. ठीक आहे ना, असा अर्थ. तिथल्या एका मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळाच्या कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारखे येत असतात. प्रश्न विचारलेला आहे आठवणीचा प्रश्न विचारलेला आहे, तिथल्या मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळकट्ट्याच्या. ठीक आहे, प्रश्न पाहू. जुन्या आठवणी कोणत्या. पिंपळकट्टा नाही आहे तर मैदानावर खेळण्याच्या. आलं उत्तर. एकदा आम्ही पुन्हा प्रश्न पाहून घ्यायचे, कारण तिथे उतारा समोर असते आणि प्रश्न आपल्या हाती असते, आपल्या पटकन टॅली करून घ्यायचं. शाळेत कसा जाऊ हा प्रश्न उभा राहिला. यांना गाव का सोडावे लागले. ठीक आहे, इकडे मुंबईत आल्यावर कुठे राहत होते, इकडे म्हणणारे श्रीमंत कोण होते. वाचा. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. प्रश्न आहे बघा, कोणता प्रश्न आहे. माशेलकर यांना गाव का सोडावे लागले. का तर शाळेसाठी परिस्थितीमुळे वडील वारले. नाही, थांबू आपण, उत्तर द्यायची घाई नाही करू, तरी पाहून घेऊ आपण. माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे गाव माशेल सोडावे लागले. म्हणजे गाव सोडावं लागलं त्यांना उदरनिर्वाहासाठी, वडील वारले म्हणून नाही. तसं तर वडील वारले म्हणून आहेच, परंतु वडील वारल्यानंतर सुद्धा आपण गावात राहतो, पण उदरनिर्वाहासाठी सोडावं लागले हे शब्द महत्त्वाचा. ठीक आहे, म्हणून तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिर गावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. कुठे. गिरगाव मधल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये. तर पाहू आपण, ते प्रश्न विचारलेला आहे तो
प्रश्न विचारलेला आहे, मुंबईत आल्यावर माशेलकर कुठे राहत होते? तर गिरगाव मध्ये आहे आणि खेतवाडीतही पण आहे. उत्तर कोणतं लिहायचं? तर गिरगावात राहत होते. खेतवाडी तर त्यामधला लहानसा भाग आहे. ठीक आहे, मग महत्वाचं कोणतं आहे? गिरगाव. ठीक आहे ना, असा अर्थ. मग आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली होती. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी आई अल्पशिक्षित आहे आणि शिक्षणासाठी आसुसलेला मी पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यात वेडच वातावरण असं होतं. म्हणजे शाळेत कसा जाऊ हा प्रश्न होता का? कारण फी भरणे शक्य नव्हते. प्रश्न आहे हा. शाळेत कसा जाऊ असा प्रश्न माशेलकरांपुढे का उभा राहिला? तर फी भरणे शक्य नव्हते म्हणून. सहज निघते प्रश्न, उत्तर सहज निघते. किती उत्तर पाहिले आपण बघा. एक झालं, दुसरंही झालं, तिसराही झाला, चौथाही झाला, पाचवा राहिला. मनाने श्रीमंत कोण होते? ते बघू आपण. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामे करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. मामानं प्रवेश मिळवून दिला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. उत्तर मिळालं ना आपल्याला. प्रश्न विचारलेला आहे की मनानं श्रीमंत कोण होतं? तर शिक्षक मनानं श्रीमंत होते. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला ओळखायचे आहे, लिहायचे आहे. ठीक आहे, थांबू या ठिकाणी आपण. हे पुस्तक आहे, जरूर घ्या. इथे चांगला तुमचा सराव होईल. हे क्वेश्चन बँक आहे, टेस्ट सिरीज आहे. अशा गोष्टींमधून आपण आपल्या स्पर्धकांच्या 4 पावलं समोर राहत असतो. ठीक आहे, आणि ही इंग्लिश मराठी जो विषय आहे ना, तो गहन आहे. हा लँग्वेज आहे. लँग्वेजचा पार्ट इतका डेप्थमध्ये असतो ना की त्याचा सराव तुम्हाला असा कंटिन्यू करावा लागतो. आणि म्हणून सरावासाठी आपलं ABC एज्युकेशन ॲप आहे, इन्स्टॉल करा. प्रत्येकाने इन्स्टॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुमचा जिल्हा कोणता तेही सांगा. काही अडचण असेल तर कॉलही करू शकता, मॅसेज टाकू शकता. ठीक आहे. आणखी ABC एज्युकेशनसाठी ABC एज्युकेशन हे तुमच्यासाठी कायम उभं आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. थँक्यू.